आमदार मिलिंद नार्वेकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असं संदेश पारकर म्हणाले। आमदार मिलिंद नार्वेकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती संदेश पारकर यांनी दिली। 13 ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर शिवसेना अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत। सावंतवाडी आराध्य हॉटेल ते सकाळी 10 वाजता विधानसभा बैठक होणार आहे। कुडाळ विधानसभा आढावा बैठक दुपारी 12 वाजता लेमनग्राम हॉटेल कुडाळ येथे होईल। कणकवली विधानसभा बैठक दुपारी 2:30 वाजता विजय भवन येथे होईल। मिलिंद नार्वेकर यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे। शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदजी नार्वेकर हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहेत। तिन्ही मतदारसंघामध्ये बैठका त्या ठिकाणी त्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत। पहिली बैठक सावंतवाडी मतदारसंघाची आराध्य हॉटेलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे सकाळी 10 वाजता मंगळवार 13 ऑगस्ट। दुसरी कुडाळ मालवणच्या मतदारसंघाची बैठक दुपारी 12 वाजता लेमन ग्रास हॉटेलला त्या ठिकाणी होणार आहे आणि दुपारी 2:30 वाजता कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाची बैठक ही विजय भवनला या ठिकाणी होणार आहे। आणि या बैठकीमध्ये या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संघटनेबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद त्या ठिकाणी साधणं, चर्चा करणं आणि शिवसेनेची संघटनेची बांधणी करणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची त्या निमित्तानं चर्चा करणं, कोण उमेदवार विजयी होऊ शकतो, कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनामय वातावरण भगवामय वातावरण करण्यासाठी हा आमदार मिलिंद नार्वेकर साहेबांचा दौरा आहे। आणि खरं तर या सगळ्या दौऱ्यामुळे एक सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि थेट संपर्क हा कार्यकर्त्याचा त्या निमित्तानं मिलिंदजी नार्वेकर साहेबांशी होणार आहे आणि म्हणून याचा फायदा शिवसेनेच्या संघटनेसाठी त्या ठिकाणी होईल आणि म्हणून शिव सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं अभियान सुरू आहे आणि अनेक शिवसेनेतले सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला शिवसेना असेल, युवा सेना असेल आणि बेसिक शिवसेना हे सगळे त्या ठिकाणी या निमित्तानं त्या मतदारसंघामध्ये त्या बैठका आहेत आणि त्यामुळे तशा प्रकारच्या बैठका होऊन एक संघटनेबद्दलचा एक संपूर्ण अहवाल या निमित्तानं मिलिंदजी नार्वेकर साहेबांकडे या निमित्तानं जाणार आहे आणि तशा पद्धतीनं त्यावर त्या ठिकाणी भविष्यातले निर्णय हे त्या ठिकाणी होणार आहेत। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चेहरा समोर करूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढणार असं संजय गायकवाड म्हणाले। ते म्हणाले, येणाऱ्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करून लढवल्या जाणार आहेत, हे आम्ही ठामपणे सांगतो। हे मी फक्त सांगत नाही आहे, तर पूर्वी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। आमचा पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे एकनाथ शिंदेच असतील असं संजय गायकवाड म्हणाले। येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो। भाजपा, शिवसेना आणि अजितदादांचा पक्ष आणि जे मित्रपक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका, आणि हे मी नाही सांगितलेलं, हे यापूर्वी अमित शहानी सांगितलं, यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे, यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे। ज्यांची संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असं आकाश फुंडकर म्हणाले। ते म्हणाले, पुण्याच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना स्पष्ट केलं की विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाईल। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील। शेवटी संख्याबळाचा विषय असतो, ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल।
महाविकास आघाडी जातीपातींमध्ये भांडण लावण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांचा निर्णय कधी होईल माहिती नाही, असं ॲडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले. जातीमध्ये भांडणं लावण्यात बिझी आहे, त्यामुळे अजून त्यांचं डिसिजन कधी होईल ते सांगतायत. महाविकास आघाडीने बैठक केल्यानंतर त्यांनी असं ठरवलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरवला जाईल. महायुतीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरवला झाला आहे का? आपण पुण्याचं अधिवेशन पाहिलं असेल तर अमित शहांनी क्लिअर केलं आहे की ही निवडणूक महायुती म्हणूनच लढल्या जाईल, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढल्या जाईल आणि शेवटी संख्याबळाचा विषय असतो, ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल. आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, सध्याही ते जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात बिझी आहेत, त्यामुळे अजून त्यांचं डिसिजन कधी होईल ते सांगतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद संपन्न. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बोलवावं, सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी, असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू, महत्त्वाचं वाटणाऱ्या पक्षांना बोलवावं, जो काय निर्णय एकमेकाने होईल तो आम्हाला मान्य असेल, ज्यांनी कष्ट घेतले ते जरांगे यांना आमंत्रित करावं, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या घटकांना छगन भुजबळ यांनाही बोलवावं, संयुक्त बैठकीत मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी. 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा राहील. मला एका गोष्टीची कटुता कमी होण्याच्या दृष्टीने जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडला, तशी धनगर मुस्लिम आरक्षणाची पण भूमिका मांडली आहे. इतर समाजाची भीती जायलाही मदत होईल. द्यायचं कशातून द्यायचं हे तुम्ही ठरवावं. एकदा बैठक झाली की कळेल. राज ठाकरे यांनी माझं नाव आधी घेतलं माहिती नाही, पण असं आहे की त्यांचं म्हणणं काय होता प्रश्न तुम्ही मला विचारला. आता मीडियाच्या लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत असेल तर कठीण आहे. असं आहे की त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न मांडला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीनं पावले टाकली पाहिजे. आज वातावरण विविध काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही. पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय क्षेत्रामध्ये मी त्यांना असं सुचवलं आहे. यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांच्या यासंबंधी थोडी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आणि आत्ता तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं. आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाटतात त्यांच्या प्रमुखांना बोलवावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रत्यक्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांना निमंत्रित करावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रत्यक्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील
त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी. एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या बद्दलचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं होतं. पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता. पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. ते 50%च्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहे. याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50%च्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पार्लमेंटचा आहे. आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्यासाठी त्यांना राहील. सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची, सहकार्याची आणि सफोची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातून मार्ग काढू. मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असं मला वाटतं. शिव धनंजयनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा मांडला तसंच त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली. याचा परिणाम इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की राहण्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला. त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही. त्यांना मी जे काही बोललो ते प्रश्न करणे मला माहीत नाही, पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं, त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली. ओबीसींना आरक्षण असून ते लढत आहेत, मग आम्ही किती लढायला हवं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी ओबीसींच्या आरक्षणावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणूक लढवायच्या तयारीवरून सांगितले की 19ला निर्णय जाहीर करणार आहेत. छगन भुजबळांवर टीका करताना त्यांनी ओबीसीला आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा आरोप केलाय. आंदोलनावर त्यांनी फडणवीसांचा सापळा असल्याचा दावा देखील केलाय. तब्येतीच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की चक्कर येणे आणि बीपी कमी होण्यामुळे आराम करावा लागतोय, पण सध्या ठीक आहे असं. ते दम छाटल्यासारखा झाला होता. ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होतं. एकाएकी चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि आता बीपी पण कमी आहे. आता सुद्धा त्यांनी सांगितलंय की तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर कवायना घ्या उपचार. पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे. आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो. सध्या बरी येतात पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागली? उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे. पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित, त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे.
त्याला नाही सिरियस घेत मी आता. त्याचं सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आहे आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार मोर्चे सुरू झाले. तुम्ही शांत करायला काढल्यानंतरच आणि पुन्हा तुमच्यावर जोरदार टीका त्या मोर्चात नाही. आता ते मुद्दाम हटकून करायलेत. त्याला नावेलाज काढलं पाहिजे. समाजाच्या न्यायासाठी रॅल्या काढल्या पाहिजेत, जागृती केली पाहिजे. पण मुद्दाम होऊन हटकून करणं हे चांगलं नाही. पण आम्ही नाही काय होऊ देत. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहेत. काय होणार नाही या राज्यात. कोणाला किती काढलं ते काय होणार नाही. त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही. आम्ही किती ताकदीनं लढू. आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला. पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं. त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी, लेकरासाठी आपण पेटून उठलात. असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण. आणि त्याच्यानंतर जे कोकणचा, मुंबईचा, विदर्भातला खानदेशाला दौरा पडणार त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत. एकमेकाचं दुःख सारखं आहे. दोघंही तुटून पडणार आहेत. अनिल बोंडवे म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री जरी झाला तरी आरक्षण मिळणार नाही. असले किती आले असले त्यांना तर गिनतच नाही. ते गिनतीत बी नाहीत मराठी. मराठी रोज असे किती ओळून फेकून देते. मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात. आम्ही 365 जातीचं प्रतिनिधित्व करतोय. वर्गाचे कुठले जातीसाठी नाही, सगळ्या जातीसाठी. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. KDMC मधील 27 गावातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन करत KDMC मुख्यालयावर मोर्चा. डोंबिवली कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमधील साफसफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. KDMCच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी मागणीसाठी KDMC मधील 27 गावातील साफसफाई कर्मचारी, महानगर साफसफाई कर्मचारी संघ यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम बंद धरणे आंदोलन केले आहे. यावेळी KDMC मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधायक राठोड यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलमाणे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर विधायक राठोड यांची पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे. आज सकाळी 11 वाजता विनायक राठोड यांनी मनीष कलवानिया यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची देखील बदली झाली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा पोलीस अधीक्षकपदी कोण येणार याची उत्सुकता लागली होती. मनीष कलवानिया यांच्या जागी ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक राठोड यांची छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी मनीष कलमानिया यांनी नवयुक्त पोलीस अधीक्षक विनायक राठोड यांच्याकडे पोलीस ग्रामीण अधीक्षक पदभारचा कारभार सोपवला. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यवाहीमुळे चर्चेत आलेले विनायक राठोड छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आल्यामुळे त्यांच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर यामध्ये जरी संख्याबळ कमी असेल तरी हा फेनॉमेनॉन पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे की संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं. परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं, योग्य पोलीस डिप्लॉयमेंट, मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही. आणि त्या अनुषंगाने जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी योग्य नियोजन करून लोकांचं आवश्यकतेनुसार, लॉ अँड ऑर्डरच्या आवश्यकतेनुसार
इलेक्शनच्या ड्युटीज व महत्वाचे बंदोबस्त असतील त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपॉवर डिप्लॉयमेंट करू. त्यामुळे काही अडचण येणार नाही. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आरोप केलाय की मुख्यमंत्री लोकांना दिशाभूल करत आहेत. मोहाळ अप्पर तहसील कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी काही लोकांनी अप्पर तहसील कार्यालयावर थांबवण्याची विनंती केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ते थांबवू असे सांगितले. पण लोकांना दिशाभूल करण्यातही टॅक्टिक असावी लागते. शिंदे म्हणाले, GR रद्द न झाल्यास त्यातून आतून मिलीभगत राहील. सत्ताधारी मंडळी लोकांसोबत खेळी खेळत आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. लोकांना वेठणीस धरत आहेत. सणपासून या ठिकाणी अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण होतात. त्याचबरोबर मोहोळ हे 40-50 लोकसंख्येचं जे तालुक्याचं ठिकाण आहे हे 3 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. इतर गावांचा पाठिंबा आहे, अनेक सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत. गेल्या 3 दिवसापासून इथले 4 तरुण आमरण उपोषणाला बसलेत. आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आता आपली काय भूमिका आहे? माझी हीच भूमिका आहे की अप्पर तहसील तर मोहोळ किंवा कामती कुरुल भागात जो लोकांना जे सविस्तर पडतं, सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे. कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते. नुकतंच मला खासदार म्हणून मोहोळनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे. ते अनगर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे. मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं. ते दिल्लीला येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला. आता या येणाऱ्या आठवड्यात 15 ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे. पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो. पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी. कारण जोपर्यंत GR रद्द नाही आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांची पण ह्याबद्दल बोलले, जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही. फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर GR तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिलीभगत आहे. लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे. ते लोक राजकारण करतायत महायुतीच्या माध्यमातून आणि हे सगळे एकत्रित आहेत आणि लोकांना वेठीस धरतात. असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि मी सर्वसामान्यांसाठी लढीन. जे ह्यामागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे. हा विषय आहे अप्पर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयीस्कर आहे. त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अप्पर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही. अकोला शहरातील भीमनगर येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त. अकोला शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरातील जुने भीमनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा करण्यात आला आहे. पाण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर पाण्यात क्लोरीनचे प्रमाण देखील कमी असते. मलेरिया व डायरिया तसेच इतर आजार पसरू शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद, राखीची सुरक्षा कवच आणि प्रेमाची गाठ मला स्पर्श करू शकत नाही असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सुरक्षितेबद्दल बोलताना सांगितले की लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि राखीची सुरक्षा कवच त्यांच्या जीवनाला कुठलाही धोका निर्माण होऊ देणार नाही.
उपमुख्य म्हणून काम करत असताना विविध भागांचे अधिकारी भेटतात. गर्दीमध्ये जाऊ नका असं सांगण्यात आले आहे. त्यांच्या हातावर असलेल्या राखीमुळे त्यांना कुठलाही धोका निर्माण होणार नाही असं ते मानतात. त्यासाठी त्यांना असे वाटले की लाडक्या बहिणींचे आशीर्वाद, राखीची सुरक्षा कवच आणि प्रेमाची गाठ त्यांच्या संरक्षणासाठी पुरेशी आहे. मला असं माझं अंतर्मन सांगतंय असं ते म्हणाले. अशी ठरवलं मालेगावमध्ये जायचं. मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय माऊलींनो, मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात, पोलीस अधिकारी भेटतात, कलेक्टर, SP, CO आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तचर विभाग वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत. तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या. अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः त्या गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. पण माय माऊलीनो, माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मी स्पष्ट करू इच्छितो, माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीला गळती, रुग्ण व कर्मचारी त्रस्त. भंडारा जिल्ह्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे. येथे उपचार घेणारे रुग्ण व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीला गळती लागली आहे. काम निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही समस्या उद्भवत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितले. काय सांगत आहे? 2014 साली मी जिल्हा सदस्य असताना मी शासनाकडे पाठपुरावा केला. जुनी इमारत जी होती ती पलकडे झालेली होती आणि 2014ला या ठिकाणी 5 करोड रुपयाची पहिली इमारत त्यावेळेस मंजूर झाली होती. त्यावेळेस या इमारतीला कॉलमवर मजबूत बांधकाम होणार होतं. आपण नंतर शासनाच्या निकषाप्रमाणे याच्यात रॅम्प बनवण्यात आले आणि म्हणून याची कॉस्ट आज टोटल 9.25 करोडच्या घरामध्ये गेलेली आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे होतं तो बांधकाम झालेलं नाही. हे आपल्याला पूर्ण जे PSC बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की ते पार्टेक्स कसे लावले आहेत, मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, सीपेज सुरुवातीपासून सुरू आहे आणि याची तक्रार सुद्धा माननीय परिणयजी भुके जे राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे होते त्यांच्याकडे केली. त्यांनी सांगितलं की सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हेमंत माटे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली होती, पण अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी कारवाई झालेली नाही. त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुरुस्त करून देण्याची सुद्धा हमी घेतली होती, पण कोणत्याही पद्धतीची त्यांनी हमी करून दिलेली नाही आहे. एका बाजूला सध्या पाण्याचे RO असेल, आलेल्या मशीन असतील त्यासुद्धा लागलेले नाहीत, पण ठेकेदाराचे पैसे त्वरित द्यावे म्हणून जनप्रतिनिधीने त्या जे भेषक अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, त्याच्या मागे लागून हे इमारत आहे हे आनंद-फानंदमध्ये हस्तांतर करण्याचं काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला आरोग्याची देशामध्ये खूप मोठी अडचण निर्माण असताना ज्या पद्धतीनं शासन एवढा मोठा खर्च करते त्या खर्चाचं दुर्लक्ष करून फक्त ठेकेदाराचे पोट भरणे आणि इमारतीची जे घाई गर्दीमध्ये जो हँडओव्हर करण्याचा हँडओव्हर करण्याचा जो प्रयत्न झाला, मला असं वाटतं की या सगळ्यांनाचे हात ओले झालेले आहेत. या ठिकाणी आरोग्याची खूप मोठी समस्या आहे. इथे स्टॉप नाही आहे, इथे औषध पुरवठा नाही आहे. 5 उपकेंद्राची मंजुरी असलेली ही PSC जो आदिवासी बहुल क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 300 ते 350, 350 पर्यंत दररोज OPD असते. जवळच लागून असलेला लेंडेजरी PSC आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा तेवढी मोठी OPD होत नाही. इथे OPD मोठ्या प्रमाणात असल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्याची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि शासन एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की शिंदे सरकारने 5 कोटी रुपये एका सत्तेच्या आमदाराला महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली
जिंकून येण्यासाठी ना लोकांच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा कसा पोहोचावा यासाठी जो प्रयत्न केविलवाना प्रयत्न जो सरकार खऱ्या अर्थाने करत आहे, मला असं वाटतं की त्या पैशाच्या वापर ज्या कर्मचारी भरतीमध्ये औषधी उपचारामध्ये झाला असता तर खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल.